पाठीशी उभा तू समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण स्वामी समर्थांना एक इच्छा मागत असतो. ती इच्छा कोणत्याही रूपात असू शकते. म्हणजे कशी, मला नोकरी लागली पाहिजे, मला मुलबाळ झाला पाहिजे, किंवा माझे लेकरावाळा संसार सुखाचा झाला पाहिजे. अनेक अशा इच्छा असू शकतात. जे स्वतःचं घर घेणं असेल, किंवा माझं जीवन सुखरूपरित्या व्यवस्थितरित्या चाललं पाहिजे, संसार हा माझा सुखाचा चालला पाहिजे, असे आपण अनेक इच्छा स्वामी समर्थांना मागत असतो. मग आपण स्वामी समर्थांना इच्छा मागायला चालू करतो आणि वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळे अनुभव घ्यायला चालू करतो. काही लोक उपाय सांगायला पण चालू करतात. प्रत्येकाचा उपाय हा वेगवेगळा असतो. जसा कोण लोक म्हणतात 11 माळी कर तर तुझी इच्छा पूर्ण होईल, कोण म्हणतं अध्याय वाच तर तुझी इच्छा पूर्ण होईल, कोण म्हणतं गुरुचरित्राचं वाचन कर तर तुझी इच्छा पूर्ण होईल, तर कोण म्हणतं अक्कलकोटच्या वाऱ्या कर तुझी इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, शेवटी माणूस वैतागतो आणि स्वामीवरचा विश्वास सोडायला चालू होतो. मित्रांनो, सांगायला मला आवडेल, स्वामी समर्थ महाराज त्याचीच इच्छा पूर्ण करतात ज्या इच्छेमागे सर्वांचं हित असतं. तर असाच एक अनुभव मी आज आणलेला आहे. मित्रांनो, हा अनुभव एका स्वामी भक्तांचा आहे, म्हणजे एका पालकांचा आहे. मित्रांनो, यांना एकच मुलगा होता, एकुलता एक मुलगा होता. दुसरं मुलबाळ त्यांना नव्हतं. जसा हा 12वी पास झाला आणि 18 वर्षे पूर्ण झाले, हा भरतीची तयारी करू लागला, म्हणजे नोकरीचा प्रयत्न करू लागला. काही कालांतराने याने पोलीस भरती प्रयत्न केली, 3 वर्ष ओलांडली, नाही झाला. आर्मी भरती प्रयत्न केली, नाही झाला. यांचे आई वडील म्हणायचे स्वामी समर्थांना, स्वामी समर्थ महाराज, फक्त माझ्या लेकराच्या कष्टाला फळ येऊ द्या, बाकी आम्हाला दुसरे काही नको. मित्रांनो, त्याला MSCB ऑफिसमध्ये नोकरीही लागली होती, पण त्याने ती नोकरी फेटाळली. म्हणजे त्याला त्याचं फळ भेटलं होतं, पण त्याची इच्छा वेगळीच होती. मग त्याला समजलं की आई वडिलांचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद हा मला मिळतोय, पण मला आता स्वतःची इच्छा पूर्ण करायची आहे. म्हणून त्याने स्वामी समर्थांना साकडं घालायला चालू केलं. त्याचे आई वडील स्वामी समर्थांचे कट्टर भक्त असल्यामुळे त्यांना माहिती होतं की स्वामी समर्थांना साकडं कसं घालायचंय, आणि तो त्याचप्रमाणे स्वामी समर्थांना साकडा घातला. पुढे असं झालं, कालांतराने तो भरती दिला आणि आर्मी भरतीमध्ये सिलेक्शन झालं. आई वडिलांची पुण्याई कामाला आली आणि त्याचं कष्ट कामाला आलं, आणि स्वामी समर्थांना शेवटी साकडं घातल्यामुळे ती इच्छा त्यांना पूर्ण करावी लागली. तो नुकताच भरती झाला होता आणि मेडिकलची चाचणी देऊन घराकडे परतत असताना त्याचा ट्रकने अपघात होऊन तो मृत्युमुखी पडला आणि आई वडिलांना एका मुलापासून लांब व्हावं लागलं. स्वामी समर्थांनी त्याला संधी दिली होती, नोकरीचं त्याचं फळही दिलं होतं आणि आई वडिलांची इच्छाही पूर्ण झाली होती. पण त्याला स्वामींच्या इच्छेविरुद्ध काहीतरी पाहिजे होतं. पण स्वामी समर्थांना माहिती होतं की या इच्छेमध्ये त्याचा मृत्यू आहे, त्याचं वाईट आहे, आई वडिलांचं वाईट आहे, म्हणून ती इच्छा पूर्ण करत नव्हते. पण शेवटी साकडं घातलं होतं, त्यामुळे स्वामी समर्थांनी ती इच्छा पूर्ण करावीच लागली आणि त्यामध्ये शेवटी पूर्ण परिवाराचा अहित ठरला. अजून एक छान अनुभव आपल्याकडे भेटलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते की स्वतःचं घर झालं पाहिजे. तसाच ह्यातला एक प्रकार आहे. पण स्वामी समर्थांना तो इच्छा अशी मागतो की त्याच्या घरासमोर एक जागा होती, ती जागा त्याला पाहिजे होती, आणि तो इच्छा ती मागण्यासाठी स्वामी समर्थांकडे साकडं घातलं होतं. आणि वर्ष ओलांडतात, 2 वर्ष ओलांडतात, 3 वर्ष ओलांडतात, ती काही इच्छा पूर्ण होत नाही. बरं, त्याच्याकडे ते जागेपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त स्वामी समर्थांनी त्याला धनदौलत दिली होती, त्याची कष्टाची मेहनत त्याच्याकडे आली होती, परंतु तरीही तो घर घेऊ शकत नव्हता. कालांतराने स्वामी समर्थांनी साकडं घातले. अक्षरशः इच्छा पूर्ण होईना म्हणून स्वामी समर्थांचं अस्तित्व नाकारायला चालू केलं. स्वामी समर्थ पण त्याचा तळतळाट, त्याचा त्रास बघून स्वामी समर्थ राहिलं गेलं नाही. स्वामी समर्थांनी त्याची इच्छा पूर्ण केली खरं, पण पुढचा अजून मोठा अनुभव येणं बाकी होता. घर घेऊन 8 वर्ष झाली, लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली, तरी मूलबाळ होत नव्हतं. मित्रांनो, कालांतराने त्यांनी खूप प्रयत्न केले, दवाखाना केला, देवधर्म केला, तरीही मूलबाळ होत नव्हतं. एकदा ते अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एका भिकारीने सहज म्हणलं म्हणे की तू ते घर सोड, तुला मूलबाळ झालं नाही तर माझं नाव बदल. ते हसले आणि निघून गेले. ते म्हणले, आता भिकारी लोक पण भविष्यवाणी सांगायला चालू केले का? त्याने असा अर्थ घेतला आणि विषय टाळला. पण त्याच्या पत्नीने नाही. त्याची पत्नी म्हणाली, हरकत काय, आपण एकदा प्रयत्न करून बघू, तरी आपण 6 महिने भाड्याने राहून बघू. मित्रांनो, त्यांनी तसा निर्णय घेऊन बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आणि गेल्यानंतर अवघ्या 3 महिन्यामध्ये त्या स्त्रीला त्यांनी ते घर सोडलं. अवघ्या घर सोडल्या 3 महिन्यानंतर त्यांना दिवस केले आणि आज त्या 2 मुलाच्या आई आहेत आणि त्या आज खूप छान जिंदगी जगतायत.
परत त्यांनी त्या जागेवर कधीच नाही गेले. विचार करा मित्रांनो, स्वामी समर्थांनी त्याला त्याचे पैसे पण दिले होते घर घेण्यासाठी, पण त्याला ते घर घेऊ देत नव्हते. शेवटी त्याने स्वामी समर्थांना साकडं घालायला चालू केलं. आणि म्हणतात ना, ज्याच्यामध्ये हित आहे तेच तुम्हाला स्वामी समर्थ महाराज देतात. तर घाबरू नका, तुम्हाला जे पाहिजे त्याच्यापेक्षा दुप्पट स्वामी समर्थ महाराज देतील. फक्त योग्य काय अयोग्य काय ते स्वामींनाच कळतं आणि तुम्हाला योग्य ती गोष्ट स्वामी देतील. येणाऱ्या पुढच्या गुरुवारी आपल्या पुढच्या अनुभवामध्ये मी नक्की सांगेन की स्वामी समर्थांना साकडं कसं घालतात आणि साकडं घालताना कुठले नियम पाळावेत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.